मित्रांनो, गरमीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामध्ये थंड वस्तू आपल्या शरीराला खूप थंडावा देतात. त्यासाठी झटपट तयार होणारं मँगो मिल्कशेक एकदम झटपट तयार होतं आणि ते सर्वांना, लहान मोठे सर्वांना आवडेल. त्यामुळे ते आपण आज तयार करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला मित्रांनो, पटकन बघूया हा नेमका मँगो मिल्कशेक जो आहे तो नेमका कसा तयार करायचा आहे, जेणेकरून त्याची चव जी ती खूप वाढणार आहे आणि सर्वांना तो आवडणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया मिल्कशेक नेमकं कसं तयार करायचं. तर त्यासाठी मित्रांनो, मिल्कशेक असल्यामुळे दूध जे आहे ते आपल्याला लागणार आहे. साधारणतः आपल्याला किती ग्लास बनवायचे त्याच्या अंदाजानुसार आपण दूध घ्यायचे. तर दूध नेमकं कसं घ्यायचं आहे, तर फ्रेंड्स, म्हशीचं दूध घ्या आणि एकदा गरम करून त्याला थंड करून घ्या. ते दूध जे ते आपल्याला वापरायचं असतं, कारण की ऑलरेडी याच्यामध्ये आईस पडतो, त्यामुळे ते दूध पातळ होऊ शकतं. त्यामुळे फुल फॅटी दूध जे ते आपल्याला घ्यायचं असतं. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला किती ग्लास बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही दूध जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे. तर साधारणपणे मी इथे टाकतो आहे दूध जे ते टाकतो आहे. क्रीम टाकली नाही तरी चालेल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम आणून सुद्धा टाकू शकतात, जेणेकरून त्याचं टेक्स्चर जे ते खूप छान येतं. मी फॅटी अतिशय दूध जे म्हशीचं दूध टाकून घेतलं आहे आणि आपल्याला मँगो मिल्कशेक बनवायचं आहे. अर्थात त्यामध्ये मँगो जे आहेत ते आलेच. 1-1.5 मँगो जे तुम्ही किती शरबत बनवणार त्यानुसार तो मँगो जो आहे तो यामध्ये टाकून घ्या. तो टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बदाम जे आहेत ते टाकायचे. साधारणपणे 3-4 बदाम जे ते तुम्ही टाकू शकतात, तुमच्या आवडीनुसार आहे ते टाका. मी 1-2 काजूसुद्धा टाकून घेतो. आणि यामध्ये आपल्याला इलायची पावडर जे ते टाकायचे. ते इलायची पावडर मी याच्यामध्ये टाकतो आहे. साधारणपणे इलायची पावडर खूप महत्त्वाचं असतं. आणि आता यामध्ये जर तुम्हाला मध आवडत असेल तर हनीचा वापर करा. साखरेपेक्षा मध जर याच्यामध्ये टाकलं तर ते खूपच छान असतं. जर समजा मध नसेल तर तुम्ही पावडर शुगर किंवा शुगर पावडरचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. मी याच्यामध्ये जे आहे ते मध टाकून घेतो आहे. मध टाकून घेतले आणि जर वाटलं तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकताय. साखर तुम्ही टाकून घेऊया. तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखरेचा सुद्धा वापर करू शकता, किंवा मग साखर पावडर असेल तर उत्तम. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सर जारमध्ये आपण टाकले. आता त्याला ग्राइंड करून घेऊया 2 मिनटं. मिक्सरमध्ये टाकण्याआधी यामध्ये आईस क्यूब जे आहेत ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की मिल्कशेक जे आहे ना ते गारज ॲक्च्युली आपलं दूध जे आहे ते थंडच होतं, परंतु याच्यामध्ये आईस क्यूबसुद्धा टाकून घ्या. आणि आता हे जे मिक्सचर आहे ते आपण ग्राइंड करून घेऊया. आपलं मिक्सर जे ते काढूया आणि ग्राइंड झालेले बघा, अतिशय चांगला कलर त्याला आलेला आहे. आणि हे आता आपण सर्व करून घेऊया. आपला मँगो मिल्कशेक जे तो तयार झालेला आहे. आता याला गार्निशिंग करण्यासाठी थोडं आपण ड्रायफ्रूट्स जे ते यामध्ये घालूया. या पद्धतीने थोडे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकूया. अशा पद्धतीने आपला हा मँगो मिल्कशेक एकदम झटपट 3 मिनिटामध्ये तयार झाला आहे. नक्की आस्वाद घ्या. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो, चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. टेक केअर. गुड बाय.